मुंबईला जायचंय? तर मग 25 वर्षे सेवा देणाऱ्या विश्वासू गीतांजली ट्रॅव्हल्सनं जायचं. प्रवास आनंदाचा विश्वास गीतांजलीचा. 25 वर्ष डेली सर्व्हिस, प्रवाशांचं सुख, सुखाचा प्रवास फक्त गीतांजली ट्रॅव्हल्सचाच. ऑफिस संपर्क नमस्कार, मी मयुरी आणि आपण पाहत आहात 7 स्टार न्यूज. यंत्रमाग वीज दर सवलतीसाठी शासनाने अनिवार्य केलेल्या ऑनलाईन नोंदणी प्रक्रियेमुळे निर्माण झालेल्या अडचणींचा प्रश्न अखेर मार्गी लागला असून आमदार सुहास बाबर यांच्या पाठपुराव्याला यश आलंय. यंत्रमाग धारकांना नोंदणीसाठी 2 महिन्यांची मुदतवाढ देण्यास तसेच सेल्फ डिक्लेरेशन स्वीकारण्यास शासनाने सहमती दर्शवली. शनिवार दिनांक 18 एप्रिल रोजी विटा येथे आमदार बाबर यांच्या उपस्थितीत यंत्रमाग धारकांची बैठक झाली होती. अनिल यंत्रमाग संघाचे अध्यक्ष व नगरसेवक वैभव तात्या म्हेत्रे यांच्या नेतृत्वाखाली यंत्रमाग धारकांनी ऑनलाईन नोंदणी प्रक्रियेत येणाऱ्या अडचणी सविस्तर मांडलेत. नोंदणी फॉर्म किचकट असल्याने अनेकांना नोंदणी करता येत नसल्याने तसेच त्रुटींमुळे अर्ज प्रलंबित राहत असल्याचे यावेळी निदर्शनास आणून देण्यात आले. याच पार्श्वभूमीवर आमदार सुहास बाबर यांनी मंत्रालयात संबंधित खात्याचे मंत्री संजयजी सावकारे यांची भेट घेऊन सदर बाब त्यांच्या निदर्शनास आणून दिले. यंत्रमाग धारकांच्या अडचणींचे सविस्तर निवेदन सादर करत नोंदणी प्रक्रिया सुलभ करणे, साध्या यंत्रमागांना दिलासा देणे तसेच नोंदणीस मुदतवाढ देण्याची मागणी त्यांनी केली. आमदार बाबर यांच्या पाठपुराव्याची दखल घेत मंत्री सावकारे यांनी सकारात्मक भूमिका घेत नोंदणीसाठी 2 महिन्यांची मुदतवाढ देण्यास सहमती दर्शवली. तसेच ऑनलाईन नोंदणीसोबतच सेल्फ डिक्लेरेशन स्वीकारण्यासही मान्यता देण्यात येणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केले. या निर्णयामुळे यंत्रमाग धारकांना मोठा दिलासा मिळणार असून वीज दर सवलतीचा लाभ घेणे अधिक सुलभ होणार आहे. आमदार बाबर यांच्या पुढाकारामुळे हा प्रश्न मार्गी लागल्याने यंत्रमाग धारकांकडून समाधान व्यक्त करण्यात येत आहे. ब्युरो रिपोर्ट 7 स्टार न्यूज.